नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत काय घडले हे बघणार आहोत. संभाजी राजांना शत्रूंनी पकडणे आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणे ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना मान खाली घालावयास लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुलनीय धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अपेष्टांना तोंड देत उंच मानेने ते मृत्यूला सामोरे गेले, ती मराठ्यांच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ठरेल अशी अतुलनीय घटना आहे. नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगलदानांना सोडणाऱ्या आणि मी म्हणणाऱ्यांना पळताभुई थोडी करणाऱ्या संभाजीराजांना छलकपटाने पकडले गेले होते. त्यावेळी काळ आणि नियती या दोघांचाही मानस काही वेगळाच होता. या हौतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजीराजांच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला आपले इच्छित साध्य करू दिले नाही आणि औरंगजेबाला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला. जहागिरीचा तुकड्यावर पोहोचलेल्या नीच गणोजी शिर्क्यांच्या मदतीने औरंगजेबचे सैन्य संभाजीराजांपर्यंत पोहोचले होते. संभाजीराजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेबासमोर उभे करण्यात आले. महाराजांचा तख्त, मुकुट आणि छत्रपतीपद बळजबरीने हिसकावून घेऊन त्यांना जेरबंद केलं गेलं. शंभूराजा आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी मुस्तेदखानाने दिलेली आहे. तिचा सारांश असा आहे: जेव्हा बादशाही सैन्याने अकलूजहून कूच करून बहादूरगड येथे 15 फेब्रुवारी 1689 रोजी त्यांना लष्करात आणण्यात आले, बादशहाने आज्ञा केली की संभाजीराजांना लष्करापासून 2 कोसावर तख्ता कुलाह म्हणजेच इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घालत तसा पोशाख आणि विदूषकासारखी उंच लाकडी टोपी चढवावी, त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी, त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी, त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे असे सांगण्यात आले. सर्वांना लष्करातून धिंड काढून फिरवण्यात आले. दिवाण-ए-आममध्ये बादशाह बसला होता. त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आले. या प्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साकी मुस्तेदखान म्हणतो: दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना औरंगजेबापुढे उभे करण्यात आले. बादशहाने संभाजीराजांकडे पाहिले. त्यानं खरंच परवरदिगारची मेहर नजर आपल्यावरती आहे असे मानले असेल. त्यानं त्यांच्या धाडसाच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांना पाहायची इच्छा त्याची कित्येक दिवसांपासून होती. तो अधीर झाला होता. त्याची ती इच्छा उमंग शेख निजाम उर्फ मुकरबखाननं पूर्ण केली होती. संभाजीराजांना औरंगजेबाच्या इजाजतीप्रमाणे 2 कोसवरून वाजत गाजत त्यांची धिंड काढून आणि त्यांना भाल्यानं टोचत बोचत त्यांच्या सामने पेश केलं गेलं. तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदाच पाहत होता. महाराजांचा मजबूत पिळदार देह आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्याने आपला होशच गमावला होता. नकळतच तो तख्तावरून उठून आणि तख्ताच्या पायऱ्या उचलून खाली केव्हा आला आणि गुडघ्यांवरती केव्हा बसला आणि आकाशाकडे हात करून परवरदिगारची प्रार्थना करू लागला हे त्यालाच कळलं नाही. त्याचवेळी कवी कलश शेर बोलला. तो म्हणाला: तख्त ही भुला, ताज ही भूला, उत्तर पडा औरंग, शेर को देखे बकरी के, उड गए सारे रंग. हे ऐकून त्या औरंगजेबाला मात्र खूप राग आला. औरंगजेबाने संभाजीराजांना ताजीम देण्याची सूचना केली तसे महाराज बेडरपणे हसले. डोळे मिचकावत त्या कवी कलशकडे पाहत म्हणाले: कवीजी, या धर्मद्वेष्ट्या उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा, मराठी दौलतीच्या छत्रपतीचे मस्तक केवळ देव, धर्म आणि देश यांच्यापुढे नमतं, सैतानापुढे नाही. त्यावेळी त्याचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे
त्याला दृष्टी म्हणजे डोळे आणि वाचा म्हणजे जीभ यांचाच उपयोग करणे शक्य होते. तो एक उत्तम हिंदी कवी होता. या कठीण प्रसंगातही त्याने संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली. असे खापी खानाने नमूद केले आहे. यावन रावण की सभा शंभू बध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि छवि लछत ही खद्योत होत बदरंग, त्यो तू तेज निहारी ते तखत तज्जो अवरंग. रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याप्रमाणे संभाजीराजास औरंगजेबासमोर आणून उपस्थित करण्यात आले आहे. हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन हे तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याचप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे. यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो, बादशहाने रहुल्ला खान यांच्या मध्यस्थीने संभाजीकडे ज्या मागण्या केल्या त्या संभाजीराजांनी धुडकावून लावून बादशहाची निंदा नालस्ती केली. राजे म्हणाले, औरंग्या ओरडतोस कशाला? मर्द असशील तर माझे हात पाय सोड आणि ये माझ्यासमोर. सिंहाची झडप कसली असते याची तुरंत जाणीव करून देतो तुला. हे ऐकून औरंगजेब लाल झाला. आपल्या लाखोंच्या सैन्यात असा शेर दिल आदमी एकही नाही याचा त्याला आता राग येऊ लागला. मनातल्या मनात तो विचार करू लागला, असाच एखादा दिलेर शेर दिल साथी आम्हाला मिळाला असता तर सिर्फ हिंदुस्थानच काय, दुनियेतल्या साऱ्या शाह्या आम्ही सहजासहजी पालथ्या घातल्या असत्या. प्रत्यक्ष मृत्यूसमोर असताना सुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्यामुळे संभासारख्या शेरदिल माणसाच्या सहवासात राहिलेली सारीच माणसं शेरदिल बनलेली आहेत की काय, अशीच एक शंका त्यांच्या मनाला सतावू लागली. आणि हे जर खरं असेल तर संभाची हत्या करून सुद्धा मराठी शाही बुडवणं आपल्याला जमायचं नाही असंच त्याचं मन त्याला बजावू लागलं. त्यानं संभाजीराजांना इस्लाम धर्म स्वीकारावा असे सांगितले. यावर राजे गंभीर स्वरात म्हणाले, आलमगीर धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजींनी आपल्या हृदयात घालवली अपार कष्ट केलेत, तुम्ही पाठवलेल्या रथी महारथी सरदारांशी बेडरपणे झुंज दिली, त्यांचे आम्ही चिरंजीव आणि धर्माभिमानी रक्त आमच्या अंगात सळसळत आहे. आम्हालाही त्यांच्या इतका धर्मही प्राणाहून प्रिय वाटतो. असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजीराजांना इस्लाम धर्म पत्करायला लावून आम्हाला नाचीज बनवू पाहता. शहनशाह, तुम्ही दाखवलेल्या लालचच्या मोहात आम्ही सापडू असं तुम्हाला वाटतं तरी कसं? जहागिरीसाठी आम्ही आमचा धर्माभिमान, आपलं इमान, आमचे सर्वस्व यांचा लिलाव मांडू असं तुम्हाला वाटलं तरी कसं? आलमगीर दूसरों के टुकड़े पर कुत्ते जिंदगी बिताते हैं कि तू शेर अपनी जिंदगी अपने ही शिकार पर बिताता है. यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी. संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले पण त्यांच्यावर याचाही जराही असर झाला नाही. त्यांना भयान स्पर्शही केला नाही. हे पाहून औरंगजेबाने राजांनी त्यांच्यापुढे ओरडावं, त्यांच्यापुढे क्षमेची याचना करावी, जीवनदान मागावं म्हणून असदला फरमावलं की त्यांचं जेवण बंद करा. पण असदने जो जवाब दिला त्यानं तो हादरलाच. असद म्हणाला, हुजूर, जिस दिन उस काफर संभा की आंखें निकाली गई त्या दिवसापासून त्यानं अन्नाला स्पर्शही केलेला नाही. अरे, ज्यांना मृत्यूचं भय नाही, ज्यांना जीवनाची पर्वा नाही, जो धर्म सोडायला तयार नाही आणि जी शारीरिक पीडाकडेही दुर्लक्ष करतात, ती ही मराठी माणसं अशी कशी? शिवा ही असाच होता. संभाजी असाच निघाला. मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुमकिन आहे ही मराठी दौलत जिंकणं. हिंदू धर्म बुडवण्याचं आमचं ख्वाब अधुरच राहणार आहे का? आमची कबर ही इथेच बांधली जाणार आहे की काय? आमचं उत्तरेतल तख्त त्यावर आम्हाला पुन्हा बसताच येणार नाही का? संभांचे शब्द ते अंगार आमच्या सर्वस्वाची राखच करणार आहेत का? आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की त्याला काय करावं ते समजत नव्हतं. त्यानं राजाच्या जखमांवरती मीठ ओतायला सांगितलं. त्यावरती सतत तापलेल्या सळईने डाग दिले तरीही राजे ओरडले नाहीत. त्यांच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत असे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप,
तेव्हा चिडून औरंगजेबाने त्यांची जीभ कापण्याचं फरमान सोडलं, तरीही ते ओरडले नाहीत. त्यानंतर त्याने त्यांचे हातपाय तोडण्याचं फरमान दिलं, त्यांच्या शरीराची खाल काढण्याचं फरमान दिलं, पण राजे ओरडले नाहीत. 40 दिवस त्यानं राजांचे हाल न हाल केले, पण ते मात्र ओरडले नाहीत. जेव्हा राजाचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेतल्यासाठी औरंगजेब स्वतः त्या पडोसवाल्या डेऱ्यात पोहोचला. तो विस्फारलेल्या नेत्रांनी त्या भयानक दृश्याकडे पाहतच राहिला. राजाचा देह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न होऊन पडलेला होता. त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती. आणि न ओरडता नकळतच औरंगजेब गुडघ्यावर बसला. त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले, डोळेही मिटले गेले, ओठ फुटू लागले. अल्लाहो अकबर, आयु परवरदिगार, हम समझते थे आपकी दुआ से इस 9 साल की जंग में आखिर संभा हार गया. नहीं नहीं, हार आमची झाली. बेडर संभा विजयी झाला. परवरदिगार, पहाडातील ही पहाडी माणसं संभासारखी जर बेडर असतील तर आमची फत्ते होणं नामुमकिन आहे, खरंच नामुमकिन आहे. पण संभाजीराजे स्वाभिमानी होते. त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही. अशा अमानुष रीतीने मराठ्यांच्या राजांचा, एका शूर योद्ध्याचा दुर्दैवी शेवट झाला. मराठ्यांच्या रूपानं उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या 32 वर्षाच्या राजाला हाल करून ठार मारले. नियतीने औरंगजेबाच्या हाताने मराठ्यांच्या राजाला नाहीसे केले. पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्त्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही. यास एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे शंभूराजांचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान. जय भवानी, जय शिवाजी. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, संभाजी महाराजांचा विजय असो.